शेतकऱ्यांसाठी 7 मेच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या। भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर, चीनची आघाडी, उत्पादकतेलाही मोठा फटका। भारत कापूस उत्पादनासह निर्यातीत चांगला कामगिरी करणारा देश म्हणून जगात ओळखला जातो, परंतु कापूस पिकात रोगराई, गुलाबी बोंड अळीची समस्या येत असल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी। राज्यात कापूस बियाण्याची विक्री 16 मे पासून होणार, लागवड मात्र 1 जून नंतरच करण्याचा कृषी विभागाची सूचना। बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशी पेरणी मात्र 1 जून नंतरच करावी लागेल। साखर निर्यात बंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजीने मिळाला असता 4000 रुपये भाव। खानदेशात केळी दरात मोठी घसरण, प्रशासनाचा हस्तक्षेप, क्विंटल दर 400 ते 500 रुपये। उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले, वजनात घट, शेतकऱ्यांना सोसावा लागतोय आर्थिक फटका। युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली, पॅलेस्टाईनचा समुद्रावर कब्जा तर इस्रायल युरोपमध्ये युद्धजन्य स्थिती। अकोला सोलापुरात हंगामातील उच्चांक तापमान, विदर्भात गारपीट तर मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा। यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला गारपिटीचा इशारा, तर लातूर, नांदेड, नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा।